नाव सांग तुझं पूर्ण नाव. घुसला तो डायरेक्ट म्हणायला लागलं काय 4 तास झालं लावली गाडी. आम्ही 1 तास लावली होती. आणि म्हणजे ते काही लोक असतात ना जी नुसतं भांडायला बघत असतात, त्यातला होता तो. आणि मला वाटते भाई मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. मला वाटते सगळे चांगलेच असतील, चांगलेच आहे ना. मग कसे आहेत सगळे सांगा जरा कमेंट मध्ये. आणि काय जास्त लोक बघत नाहीत, पण हा जेवढे बघतात तेवढे सांगा, ठीक आहे. बाकी आज आज गाडीत कसं काय करतोय म्हणून असं वाटत असेल तुम्हाला. सो आज आपण निघालेलो आहे पुण्याला. सो एक काम होतं छोटस. आपल्या पुण्यातली रूम आहे ना, तिथून थोडंच सामान होतं, ते घेऊन यायचं घरी. बाकी मग सोबत ऋषी आपला येतोय, त्याला पिकअप करायचंय आपल्या तोंडल मधून, ठीक आहे. म्हणजे माझ्या लोणंदगावापासून पुण्याला जाताना तोंडलगाव लागतात, ते तो तिथे. आणि मग त्याला जाता पिकअप करायचंय. सो कारण की तो तिथं होता, मामाच्या गावाला गेला. आणि मग तो काय घरी आला नव्हता, आणि गावात पण कोण नाही. मग म्हटलं त्यालाच घेऊन जाऊ. बाकी आता बघूया कसं काय होतं. खूप दिवसानंतर चाललोय पुण्याला आपण, ठीक आहे. बघत राहा. चलो. चलो. पाणी प्यायला येऊ का? पाणी प्यायला. हा रुद्र रुद्र हाच रुद्र आहे का? रुद्र हे बघ, हाय कर कॅमेरामध्ये, हात फिरव असा. हाय कर. हाय हाय. हे बघ तू दिसतोय अजून. नाव काय तुझं? नाव सांग. बोलतो का? नाव सांग तुझं पूर्ण नाव. बोल. कितवीला आहे तू? शाळेत जातो? बोल रुद्र. ठीक आहे, रुद्र काय बोलला ना, ठीक आहे. ओके. सो गाईज, आपण आलेलो आहे आता तोंडल मध्ये, आणि ऋषीला पिकअप केलेला आहे. ऋषी आलेला आहे फायनली. परत एकदा उशीर केलाच भाऊ. ठीक आहे, आता गाडी वळवतोय आम्ही आणि निघतोय पुण्याला. खूप गरम होते, सो एसी पहिल्यांदा ऑन करूया, ठीक आहे. एसी झाला आहे सुरू. आपली जर्नी टू पुणे, ठीक आहे. बघूया काय काय होते. पोहोचतोय कसं पोहोचतोय, किती वाजता पोहोचतोय, कधी संध्याकाळी आपल्याला सामान घेऊन, ठीक आहे. चलो चलो. ऑन गेट. आता खाली दिसते, खालचं दिसतंय. कुठे दिसतंय? म्हणजे असं पकडले, तो असं पकड. मला म्हटलं मला तर दिसत. हे स्टिकनी भारी वाटतं आहे का ब्लॉग बनवायला. आमचा वाडा होता रे तो. भाई वाडा कुठे? मग ते आता फक्त फरशाचं काम केलंय त्यामुळे. तू म्हणला तू वाडा हाच ना तो. ते फक्त पटांगणच बघितलं ना. 3-4 रूम आहेत. मग तू दाखवत नाही. तू म्हटलं की घाबरला. तू घाबरला म्हणून मी आपलं काही शूट नाही घेतलं. जाऊ दे. परत संध्याकाळी आलं तर घेऊन जमलं वाड्याचं शूटिंग. तोंडलचा वाडा. अरे मी काल विजय आला इकडून खाली नदी धरण आहे. वीर जायला इकडून असत. नाही धरण. हा तेच की वीर धरण. आणि विकेंड जत्रा झाल्यावर टाकलं रे स्टेटस.
तेव्हा दिसला ना तुला Story दिसल्या हा, Insta. काल ती बघितल्यावर तुला क्लिक झाला. मला काय वाटलं त्याचं लग्न झालंय, सासरवाडी वगैरे असेल. कारण कधी त्याचा संबंध नाही रे. मी आता लहानपणापासून इथंच आहे ना 8वी पर्यंत. काय माहित नसेल येत ते. आता माझ्या भावाला माहित असं माझ्यापेक्षा. इथं काय पुढं हेच की ज्योतिर्लिंग मंदिर. ज्योतिर्लिंग मंदिर आहे हा गेलो ना. सो गाईज इथं ज्योतिर्लिंग मंदिर आहे. म्हटलं कुठलं आहे शाळेची आपला कोल्हापूरचा ज्योतिबा. ओके. सो गाईज सोनरमध्ये ज्योतिबाचं मंदिर आपल्याला दिसलेलं आहे. नमस्कार करण्याचा प्रयत्न आपण संध्याकाळी करू. बाकी ऋषी आता प्रयत्न करतोय ब्लॉग शूट करण्याचा. पण मला वाटतं वाकडा तिकडच होतोय ब्लॉग. बघू आपण कसं वाटतं, कारण नवीन ट्राय पडे आम्हाला अजून सवय नाहीये. सो लेट सी हाऊ इट गोज. चलो. सो गाईज पुढे वडाप आहे. शूट केलं मला वाटतं बाई इथं समथिंग हॅपन धडकलेली आहे मित्रांनो. धडक दिलेली व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला कुठली गाडी होती. बरं म्हणजे असं काही सीन मोठं झालं नव्हतं. बट हा फॉर्च्युनरच्या पुढचा भाग होता ना पूर्ण असं गेलेलं होतं. सो मला वाटतं आता खर्चाचं काम निघतंय त्यांना. सो बघूया आता पुढे काय होतंय का. सो विश करा की आपण पण सेफली पोहोचावं पुण्यात. ठीक आहे. आणि हा ऋषी थोडा कॉन्शियस आहे. तो जास्त कॉन्व्हर्सेशन आपण रेकॉर्ड नाही करणार. तो काय करतोय कॅमेरा बंद करतोय आणि मग बोलतोय. सो समजून घ्या थोडंसं. ठीक आहे. आधी तरी तर मी होतो त्यामुळे मी बघत होतो. आता नाही बघत. मॅच बघत नाही का. नाही आता सगळं बंद. आता फक्त लक्ष ते कार्टून दाखवतो त्यांना कार्टून दाखवतो. कुंकू पांडा परत लिटल बेबी सॉंग. म्हणजे बेबी सेटिंग सुरू आहे सध्या. हा बेबी सेटिंग. कसं काय कॅमेरा ऑन करून कसं काय बोलतोय आता थोडासा बूस्ट भेटलाय कॉन्फिडन्स. जरा सेटनं हे मोटिवेट केलं. दोनदा मोटिवेट केले. फक्त आता त्याला ते ब्लॉग मध्ये टाकू नये त्यामुळे मला बोलायला सो गाईज पॅसेंजर चांगलं बघून येऊ. दुपारचे बघा सीट काय म्हणतोय. पॅसेंजर चांगलं म्हणजे चांगलं म्हणजे सेफ्टी सेफ्टी. ओके. नॉनव्हेज मध्ये जाऊ नका गाईज. सेफ पॅसेंजर बघायला पाहिजे आहे का नाही. म्हणजे कसं त्रास बीस नको. दिस इज फर्स्ट टाइम. हा फर्स्ट टाइम. सो मी फर्स्ट टाइम पुण्याला 4 व्हीलर घेऊन चाललोय. बाय द वे ते तर विसरत होतो थोडा असं केलं असं बोलते. हा सो फर्स्ट टाइम पुण्याला 4 व्हीलर घेऊन झालं. कधी असं गेलो नाही. वीरपर्यंत गेलोय, सातारला गेलोय, पण आधी पुण्याला कधी गेलो नाही. सो फर्स्ट टाइम पण पुण्याला चाललोय. आणि बघूया आम्ही म्हणतोय की शिरवळमध्ये ना पॅसेंजर घ्यावं. म्हणजे कसं आपल्या डिझेलचे थोडेसे पैसे वाचतील. कारण की आपण काय एवढे अजून आपला युट्यूब चॅनल काय एवढा चालत नाही अजून. सो त्यामुळे आपल्याला पॅसेंजर घ्यावंच लागेल. तर बघूया भेटतंय का नाही पॅसेंजर. ठीक आहे. बघूया काय होतंय. आंब्याची बाग होते रे. ओके. पाचशा होता काय. तर का मित्रांनो हा पंढरपूर फाट्यावर आलेलो आहे शिरवळमध्ये. इथं आपण टच होणार आहे आपला हायवे पुणे सातारा. NH4 आहे ना. मित्रांनो आपण एका थांबलेलो स्पॉट वरती एका पेट्रोल पंपावर हायवेलाच आहे पुण्याच्या. आणि म्हटलं डिझेल टाकू थोडस. तिथं आलो तर डिझेलच्या ठिकाणी कोणच नाही. एक तर डिझेलचा स्पॉट ठेवलेला आणि तिथं डिझेल टाकाय बी कोण नाही. मग आता म्हटलं ठीक आहे पुढेच जाऊया. ठीक आहे बघूया पुढे भेटतंय का डिझेल. नाही तर काय बघावं लागेल त्याच्या विषयी जुगाड करायला लागेल. बाकी वातावरण तेवढंच तापलंय. एसी मध्ये पण गरम होतंय. एवढं वातावरण जरा तापलेलं आहे आता. ठीक आहे चलो. बाकी बघू आता ऋषी कव्हर करतोय आज आपलं ब्लॉग थोडासा. सो इट्स बघूया कसं होतं.
मेन गोष्ट आहे ना माहिती आहे. चलो सो गाईज आपण एका आता स्पॉटला थांबलोय स्टॉपला. थोडा वेळ म्हटलं ब्रेक घेऊ, पाणी बिणी पिऊ आणि मग पुढच्या जर्नीसाठी जाऊया आपण. ठीक आहे. ब्रेक घेतलाय. तर राजमुद्रा हॉटेल पण दिसते आपल्याजवळ. ठीक आहे. मोबाईल मध्ये काढले. सो गाईज ब्रेक झालेला आहे. आपण निघतोय आता परत पुन्हा एकदा पुणे दिशेने. ठीक आहे. चलो चलो चलो. शिरवळ मध्ये तर काय पॅसेंजर भेटलेला नाहीये. हा शिरवळ मध्ये काय पुढे भेटतोय का आहे का? मागं टोकाटोकी व्हायची पूर्णच मला. सो गाईज तुम्ही आता बघितलं जो ब्रिज झाला नवीन पुण्याच्या हायवे वरती, तो एक नंबर ब्रिज आहे आणि त्याचं काम खूप दिवसांपासून चालू होतं ना. फायनली तो ब्रिज चालू झाला. त्याच्यामुळे जरा सोय चांगली झाली आहे प्रवाशांची. ठीक आहे. तिरपा झालाय. या पंप पहिल्यांदा आलोय मी. भारी आहे पंप. डिझेल. सातशे करा. 700 दे ना फोन. पेट्रोल टाकलेलं आहे. आता पुढे निघूया. चलो चलो. ओके. बच गए भाई, बच गए. सो फर्स्ट टाइम 4 व्हीलर घेऊन टोल नाका क्रॉस करतोय. त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटलेली की का कसं असते प्रोसेस, पैसे किती द्यावे लागतील का. फास्टॅग वरती होते जरा तिरप होते भाई. असं तर नाही. हा तेच मग वाट लागली होती. म्हणलं काय होईल काय नाही. पण हा फास्टॅग मध्ये लकीली थँक्स टू पप्पांनी फास्टॅग मध्ये ठेवलं होतं वाटतं बॅलन्स. लगेचच काम झालं. निघालो आपण पुढे. ठीक आहे. चल. फर्स्ट टाइम इन बोगदा 4 व्हीलर. आणि बाई लोक तर आपला जुना जो सॅमसंग कॅमेरा मोबाईल होता त्याची आत्मा ह्याच बोग देते. म्हणजे तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये मी कुठलं सांगितलं का माहित नाही, पण माझा जुना फोन होता जो 2 व्हीलर वरून येतो ना इथं पडलेला, आणि त्याच्यावरून 1000 गाड्या गेलत्या. त्याच्यामुळे तो बरबाद झालता. आणि मग त्याची आत्मा तुझं डेट झालं ना, त्यामुळे त्याची आत्मा इथंच आहे, याच भाग देते. सो येस, नेहमी जाताना आपल्याला त्याची आठवण येतेच. कारण की त्यावरतीच मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं. आणि मोबाईल खूप भारी होता. तो कॅमेरा त्याचा जो होता तो एक नंबर होता. त्याच्यामुळे हा रेस्ट इन पीस ब्रो. चलो. 2 किलोमीटर का 1.5 किलोमीटर आहे रे? हा माहिती आहे. दीड नाही ते एक. मित्रांनो तुम्हाला माहित असेल तर सांगा किती किलोमीटरचा बोगदा पुण्यावाला, पुणे हायवे NH4. आणि थोड्याच वेळात आता एंट्री होईल आपली पुण्यामध्ये, तर बघत राहा. ठीक आहे. चल स्टे कर. गेलं पुढे टनलच्या पुढे, आणि तिथं सरकारने लावलेत कॅमेरे. बिकॉज स्पीड लिमिट आहे 60चं, आणि 60च्या पुढे गेला की जे कॅमेरा आहेत त्यात निघतो फोटो आणि पडतो फाईन.
सो आपल्याला इथं सावकाश जावं लागते. सो 60च्या कमीच स्पीड ठेवण्याचा प्रयत्न आहे आपला. बघू काय होतं. कॅमेऱ्यात फोटो होपफुली नाही निघावा. चलो होपफुली नाहीच निघावा, नाहीतर पप्पांना मेसेज पप्पांना मेसेज असं दाखवूया कॅमेरा. काय तुम्ही बघितले आताच कॅमेरे होते आणि त्यामुळे आपल्याला स्पीड कमीच ठेवायला लागतो. तुम्ही पण स्पीड कमीच ठेवा कारण की हायवेला एवढे ऍक्सिडेंट होतात आजकाल. सो ड्राईव्ह स्लो, ड्राईव्ह सेफ. चलो. आणि आपण थोड्याच वेळात आता इंटरव्ह्यूला आता पुण्यासाठीच आपली. सो थोडासा सीन वेगळा दिसेल तुम्हाला. पुण्यात आपले जास्त ब्लॉग नव्हते आणि असा ट्रॅव्हल ब्लॉग पण नव्हता पुण्यात. सो पुण्याची मंडळी सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. हा हे ऐकलं रील मध्ये येतं मला वाटतं का. सो गाईज पुण्याचा वडगाव ब्रिज खूप दिवसानंतर 3-4 महिन्यानंतर वडगाव ब्रिज वरती जाताना थोडी मजा येते. एक वेगळीच फिलिंग असते. ऋषा आले घरी. उत्तम परतावा co-powered by देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर. एक्सपर्ट आय केअर विथ कटिंग एज ब्लेडलेस फेवर. सो मित्रांनो आणि बाणेरमध्ये आल्यावर समोर आपल्या आलेलं आहे एक भयानक ट्रॅफिक. आता ते कशामुळे ते मला वाटते आता पुढं काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालं. बिकॉज दुपारचं बाणेर चौकात ट्रॅफिक होत नाही मोस्टली. पण बघूया काय होते, किती वेळ लागतोय. ठीक आहे. ऋषीबाई थँक्यू ऋषीबाई ब्लॉग मध्ये मदत करण्यासाठी. बाकी बघूया आता. ठीक आहे. चलो बाई फोकस करतो. चलो. सो मित्रांनो आपण पोहोचलो फायनली आपल्या रूम वरती. आता पटकन पॅकिंग करायची आणि पटकन निघायचंय. सो बघूया कसं होतं काय. गाडी पार्किंगला लावली रिस्क घेऊन कारण की पार्किंग आपलं नाहीये. सो बघूया पॅकिंग करतो पटकन आणि मग निघूया. ठीक आहे. चल. सो गाईज तुम्ही बघू शकता पॅकिंग झालेली आहे. आपल्या सगळ्या बॅगा ही ट्रॉलीवाली बॅग त्याच्यावर खूप सारी धूळ बसली थोडी पुसली तिला आणि आपली ही बॅग घेऊन आलो तुम्ही घरनं. बाकी लॅपटॉपची जुनी बॅग आहे आणि ह्यात पण थोडीशी कपडे आहेत. चेन स्प्रे पण आपल्या पुण्यात राहिलेला त्याच्यामुळं आपल्या आपाची बाईकचा चेनमधनं आवाज येत होता. सो फायनली आपल्याला चेन स्प्रे भेटलाय आणि त्यामुळे आपण चेनला आता नाही आला मस्तपैकी चेन लूक करू आपण. ठीक आहे. चलो चलो काय सुरू सांगून ठेवतो तुला म्हणजे ऍक्टिंग करशील सुरू तुझी. गाईज आपण आपल्या जुन्या लिफ्ट मध्ये आहे आता. जी आपल्या फ्लॅटची लिफ्ट आहे. मिरर नेहमीप्रमाणे खराबच आहे. फायनली गुड बाय टू ओल्ड रूम असा सीन झालेला आहे. चलो मर्सिडीज. आणि तू सांगतो ही मर्सिडीज ती इनोवा ते माग BMW आणि अजून एक थार ते तिथं असते. सगळे त्याचेच एका माणसाचे. हो हायटेड ती ऑफ रोडिंग वाल्यांसाठी चालवली जमली. म्हणजे हाईट लिस्ट घेऊन पार्किंग केली ती इथं कारण की इतर आड असतो पार्किंग बद्दल त्याच्यामुळे जरा विषयामध्ये. सो गाईज बाय बाय म्हणायचा वेळ आलेला आहे. वाकड जर कोणाला जायचं असेल तर रेकमेंड नाही करणार बिकॉज खूप प्रॉब्लेम होतो इकडे. बाकी हां पॅकिंग झालेलं आहे आणि आपण निघालो आता परत एकदा पुन्हा आपल्या घराच्या दिशेनेच जायचं. पण बघू मध्ये हां रॉयल एनफिल्डला व्हिजिट द्यायची आपल्याला. एक गाडी बघायची आहे तिथं जाऊन. पण बघू जमलं तर जाऊ. ठीक आहे. कव्हर करूच. चलो. सो मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी जेव्हा आम्ही पॅकिंग केलं आणि निघणार होतो तेवढं एक कांड झालं तिथं पार्किंगमध्ये. सो म्हणजे जो सिक्युरिटी गार्ड असतो आमच्या पार्किंगचा म्हणजे माझ्या जुन्या रूमचा त्याने आधी पण घोडा लावलाच होता आम्हाला आणि आपण पण त्याला दिवशी लावूच.
आधी पण खूप त्रास दिला होता आणि आज पण तो आम्ही लावली गाडी तेव्हा तिथं नव्हता, मग आम्ही लावून गेलो आणि मग थोड्या वेळाने तो आला आणि जेव्हा आम्ही निघणार होतो तेव्हा आला आणि वाकड्या तोंडात म्हणजे वाकड्यात घुसला तो. डायरेक्ट म्हणायला लागलं काय 4 तास झालं लावली गाडी, आम्ही 1 तास लावली होती. आणि म्हणजे ते काही लोक असतात ना जी नुसतं भांडायला बघत असतात, त्यातला होता तो. आणि ऋषीला गाडी बघायची, बघू काय होतंय. ऋषी रेडी का? यस चलो रे. सो रॉयल एनफिल्डचं शोरूम आहे कोथरूडचं, तिथं आपण आलेलो आहे बाईक बघायला. बघून घे की गाडी. बसू काय? हां बसायचं थांब की त्याने बघू ते आल्यावर, बाकी बघून घेतो. पहिली बघ हे आत्ता नवीन आलेली. हो नवीन गाडी आले बरं का इथं लय. तो गोरीला नवीन कलर बियर गोरीला 450 नावाची नवीन गाडी आलेली. सो गाईज तुम्ही बघू शकता गोरीला 450 आहे आणि कलर आहेत त्यातले वेगवेगळे. कलर कुठला माहीत नाही, आता बघू आपण. बाकी ती बियर पण एक भारी वाटते मला गाडी. ही बघू शकता 650 बियर 650. मस्त असा विषय आहे. आपल्याला बघायची GT शेवटी, त्याची टेस्ट राईड जमली तर घेऊ आपण. बाकी तोपर्यंत व्लॉगमध्ये आपण गाडी करू. आणि क्लासिक 650 ट्विन आहे. ऑइल कसला विषय आहे भाई, एवढं इंजिन कसली गाडी आहे. हां सो गाईज बघत होतो गाड्या बिड्या जरा. आता बघू कसं कसं काय काय पुढं काय कळत नाही इथं आल्यावर काय करू काय नाही. हेल्मेट तिकडून येऊ नाही तर ही बघायची. अरे कवडे बघ नाही तुझा फेसच आहे ना रे. जवळ की तू पण बोलू शकतो त्यात का? तू बोलणार नाही. ही गाडी मला नाही मला अशी वेगळीच वाटते बरं काय. म्हणजे असे दम दिसते मला अशी बल्की. हां खतरनाक फील येतो बरं का गाडीचा. हे वरूनकडे आहे. हां वरूनकडे आहे. कुठलं वरून? त्या दिवशी तुमचं बोलणं सुरू होतं तोच वरून. इंद्रजितचा मित्र. हां जो इंद्रजितचा मित्र त्याच्याकडे वरूनकडं ही गाडी आहे इंटरसेप्टर 650. बाकी तुम्हाला दाखवतो जवळून. सो इथं क्लासिक 650 ट्विन असं बॅजिंग दिलेलं आहे. आणि बाकी चावी आल्यावर बघू बाकीच्या गोष्टी. समोरून असा व्ह्यू येतोय बघा. डिस्क ब्रेक बघून असं वाटते लय मोठं चाक आहे. लय मोठी अरे म्हणजे 350 आणि हे ह्याच्यात बघण्यात केवढी ट्विन आहे म्हणजे ना ते डबल काहीतरी त्याचं. हां ते डबल काहीतरी असणार आहे. टॉर्क काहीतरी डबल सायलेन्सर एक ते तर आहेच. तुला एक दाखवतो बाहेर आहे ना मिटिओर. तुला मिटिओर माहिती आहे? 650 मी पण त्याचं असं बस नाही रे त्याचं. हां ते गाडी तशी तसे हां मेटिओर तसे माहिती आहे ना. मिटिओर ती मी पहिल्यांदा एकदा शोरूमला आलतो रे बानेरच्या तेव्हा बघितली. नाही तर मग मला 350 माहिती होती. तुम्हाला पण माहिती होती का मिटिओर 650 काहीच? तर माहीत नसेल तर बघा शोरूममध्ये भेटेल. ह्याच्यामध्ये आहे ना हे असे अलॉय व्हील्स आले. अलॉय व्हील्स म्हणजे जे आहे ते म्हणतोय. हां आणि हे स्पोक्स आहेत. स्पोक्स. हां हे स्पोक्स आहेत ना. हां त्या गाड्यांना पण अलॉय आहेत बरं. आणि हा हे त्यांचं काहीतरी असेल ना. हे बाबा ह्या गाडीलाच फक्त अलॉय आणि ह्या गाडीला तू अलॉय मध्ये पण मागू शकतो. ह्यात नाही मला वाटतं अलॉय येत असं. येते बघितलंय का तू? बघितलंय. हे मॉडेल दाखव वरचे. हॅलो ह्याला मागितलं हे पण दाखव मॉडेलचं. झूम कर. तो इथं सगळे मॉडेलची नावं दिलेली आहेत. पहिल्या इथं तुम्ही बघू शकता 1901 मधली आहे HP रॉयल एनफिल्ड 211 cc
जरा विंटेज वाटते ती. बसून बघू. हां ए सीड. हा आलो. राहू द्या ठीक आहे राहू दे. बर बंद कर. तर मित्रांनो एक वेगळाच विषय इथे दिसलाय म्हणजे टँकचा असतो जो पेट्रोलचा त्याचं उघडायचं विषय वेगळा झाला. नवीनच विषय. फर्स्ट टाइम GT वरती बसायचं फिलिंग आहे बरं. देऊ देऊ. पाय ठेवायचे आलं काय म्हणतात पाय ठेवू फुटर. फुटर फुटर बघू शकता तुम्ही. असं वाटतं कुठलं तरी 4 व्हीलरचं ब्रेक आहे. आणि हा हिमालयनला बघून स्वाती रोजची आठवण काढलेली आहे. माणसं वगैरे हीच का हेच 15 दिवस जेव्हा मी इंटर्नशिपला होतो तेव्हा नाश्ता इथंच करत होतो. तिकडे चहाच आहे. चलो तो लिंबू सरबत पिऊन झालेला आहे आणि आपण आता असं भूक लागली त्याच्यामुळे बघतोय आता कुठं खायला काय भेटतंय का. बाकी खाऊन पिऊन घरी निघायचा विषय आहे. बाकी हे रॉयल एनफिल्ड कडून काय एवढं असं काम झालेलं नाही पाहिजे असं. बाकी बघूया कसं काय पुढे काय गोष्टी होतात. ठीक आहे चलो. तर थोडं सांग जरा तिथं की आलोय आपण आता इथं असं बघ द्यायला. मी सांगतो. सो मित्रांनो परत एकदा आपण पोहोचलेलो आहे त्याच बोगद्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये. म्हणजे आता आपण यू टर्न घेऊन आता परत आपल्या लोणंदच्या दिशेने चाललोय. सो बोगद्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये घुसणार आहे आपण आता. आणि आपल्या त्या मोबाईलच्या आत्मा ते बोगद्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये. सो राईट साईडच्या. सो बघूया काय म्हणतात प्रतिसाद काय म्हणतात. मजा घ्या बोगद्याच्या सीनची सुंदर अशा. बोगदा दिसा ना काय दिसेल ना पुढे गेला.
एक पंगा झालेला आहे आपल्यासोबत. फोन तिरपाय बघ आता झालं सगळं. सो खेडशिवापूरच्या टोल नाके आलतो, तिथं उभे होते ट्रॅफिक पोलीस, आणि आमच्या एक लक्षात गोष्ट नव्हती. ती गोष्ट होती ही दिसते ना, ही गोष्ट आम्ही लावली नव्हती. सीट बेल्ट आम्ही लावलं नव्हतं आणि गेलोय मग पुढे तोंडावर धरून. मग दादांनी म्हणले ये का गाडी साईड गाडी साईडला घ्यायला लावली दादांनी, आणि त्याच्यामुळं थोडस काय म्हणतात फाईन पडला. आता काय करणार. सो ह्याच गोष्टी होत राहतात. पण हा, तुम्ही पण नक्की सीट बेल्ट बांधूनच गाडी चालवा, बिकॉज तुमच्या सेफ्टीसाठी आणि फाईन वाचवण्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या. ठीक आहे, आता बघू आता काय चलो.